आता मी या दोन हेल्मेट मध्ये कन्फ्युज होत होतो. काय होतंय काकी? हाय गाइज अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तो स्वागत आहे तुमच्या भाऊच्या या चॅनल वरती. आजच्या ब्लॉगची सुरुवात मोठो ब्लॉग पासून चालू होते. एक मिनिट गाइज. हा हा आलो मी पण 2 मिनिटात शास्त्रीनगरला आहे. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. हा आलोच तर. काहीच तो मम्मीचा कॉल आलेला. गाडी कोल्ड स्टार्ट जास्त वेळ केली नाही, आता ओके आलेला आहे. स्टेबिलिटी काय अजून व्यवस्थित याची सेटिंग पण माहिती नाही पडले मला. आणि मला माहिती नाही आता मी बोलतोय कसा आवाज येतोय, कारण का आता हा एक्सटर्नल माईक मी कनेक्ट केला आहे. आणि एक्सटर्नल माईक कनेक्ट केला तर इथं पूर्ण म्हणजे जे लाईन असतात ग्रीन, येल्लो आणि रेड. सो मी बोलताना आता जास्त जोरात पण बोलतच नाही, मी नॉर्मली जसे बोलतात तसंच बोलतोय. पण तरी पण रेड लाईटपर्यंत जातोय. आवाज कदाचित फाटत असेल, कदाचित क्लिअर पण येत असेल. सो सगळं चेक 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 चेक, कारण का सगळं व्यवस्थित क्वालिटीमध्येच आपले ब्लॉग यायला पाहिजेत. आणि हो गाईज, आम्ही आता गेलेलो सांगलीला. तुम्ही दोन्ही ब्लॉग बघितलेच असतील. पहिला ब्लॉग काय टेन्शन नाही, एकदम मस्त क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट झाला आणि अपलोड पण झाला. आणि दुसरा ब्लॉग म्हणजे एडिटिंग करताना काय होत होता, 2दा एडिट पूर्ण ब्लॉग फायनल झाला आणि केला मी. आणि सेव्ह करायचं म्हणजे फर्स्ट ब्लॉग मी मध्ये मध्ये सेव्ह करत होतो, तर सेकंड ब्लॉग डायरेक्ट रॉमध्ये मी ब्लॉग एडिट केला. आणि एकदा ब्लॉग एडिट केला, एक्सपोर्ट करत ठेवलेला, म्हणजे सेव्ह न करता डायरेक्ट एक्सपोर्ट. आणि लाईट चली गई. ब्लॉग मस्त झालेला गाईज, पण थोडीशी क्वालिटीमध्ये मार खाल्ला. मम्मीलाच हेल्मेट बघायला चाललो आहे मी. बघू आता आपल्याला आवडतं तर मम्मीला सांगून. मम्मी बोलते जो आता मी हेल्मेट यूज करते तो पण चांगलाच आहे, आणि हा माझा फर्स्ट हेल्मेट आहे हा गाईज. म्हणून आम्ही माझ्या जीवापाड जपतोय म्हणजे यांनी जाम वाचवलं आहे पण मला. आणि या ट्रॅफिकचं काय करायचं, कंटिन्यू जेव्हा पण आलो ना तेव्हा पार इथपर्यंत ट्रॅफिक असते. सब हल्का इलाज है अपने पास. अब क्या करने का गाइस, काय विषय चालू है, उधर से जाने का बोलने का. तिकडे जाऊ ना. ये भी छूटा. गेल्या 2 दिवसापासून जाम हालत खराब आहे. एवढा सर्दी ताप आहे ना. आणि आता पण मला थोडं अजून क्लिअर नाही झालं मी एकदम 100%. पण आता मम्मीने बोलवलं हेल्मेटच्या कामासाठी, तर यावं लागेल. आणि कंटिन्यू फोन असतो, कंटिन्यू. अरे बाप रे, हो ना बाबा. गाड्या बोल. खाली आलोय, गाडी चालवते, थांब करतो जरा कॉल. झाड्याचा जीव चाललाय गाईज. झाड्या बाय, थांब जरा, काम आहे माझा, काम करायला आलोय. घाई करत आलोय गाईज, म्हणजे मम्मी आधीच पोचले, मग ती वैतागेल परत. ती जर का लवकर पोचले असेल ना तर आपल्याला मग नंतर जास्त ऑप्शन बघून देत नाही. ती कंटाळते, वैतागते लगेच. मग ती वैतागायच्या आधी आपल्याला पोचायला लागेल. मग तिला थोडासा कन्व्हिन्स करून आपलं चांगलाच कलटवायचा. हेल्मेट काय म्हणजे सामान असेल तर. ची मम्मी डेंजर आहे रे आपली. आता जाऊन ना आपल्याला आधी मशका पॉलिश करायला लागेल तिला. आम्हाला पण हेल्मेट पाहिजे गो. ह्याला घेईन मी पण गाईज, पण ना अशा शिवाय ऐकायला लागतील ना. हा हेल्मेट असून तू न सांगता
तो हेल्मेट घेतलास कसा. आणि गाईज जराशी गाडी घाण आहे ती जरा इग्नोर करा. म्हणजे 2-3 दिवस आजारी असल्यामुळं गाडी काय काढता आले नाही. आणि गाडीला पण गाईज आपल्याला रेडी करायचं आहे. बघू आता हा ब्लॉग जर का शूट करतोयच मी, हे पण क्लिप टाकू शकलो तर मग गाडी आणि हे क्लिप सोबत एकत्र करू. गाईज आमचा आता हेल्मेट फायनल झाला आहे, मम्मीचा पण फायनल झाला आहे. आणि माझा आता ब्लॅकवाला जो सांगितला आहे गोडाऊनमध्ये आणायला गेला आहे, तर अजून नेसेसरीज आहे. माझा पहिला हेल्मेट पण इथूनच घेतलेला आवाज. गाईज आता मी 2 हेल्मेटमध्ये कन्फ्यूज होत होतो, तर आता राजू पण आलेला आहे. मैं तर स्टील बर्डचा चूज केलाय. स्टील बर्ड म्हणजे हा पण मला आधी आवडलेला फायटर भारी आहे. आता हा फायनल करतो वाटतं आम्ही. आता आमचा हेल्मेट आलेला आहे नवीनवाला. दादा तो गेलेला आहे ह्याच्या गोडाऊनमध्ये आणायला. खर्च हो रहा है मजबूत वाला. गाइस लगे ब्लॅक वाला वायझर भी लगा के लेते हैं. सो गाईज हेल्मेट घेतलाय आता मी याच्या घरी. याच्याबद्दल एकदम डिटेलमध्ये घरी जाऊन बोलू. सो आता राजू आपल्या स्कूटीवरती घेऊन चालला हेल्मेट. आला ते एनटॉक बघ, डिओ एनटॉक. फक्त ती जरा साफ स्वच्छता आहे. आणि आपली डिओ आहे ती आपला भाऊ एकदम स्वच्छ ठेवतो ना एकदम. ते बघा तिथे बार अँड मिरर तो बघा. एक रायडिंग जाम रफ ड्रायव्हर आहे तो बघा. फुल कानात कॉड बेड घालून अख्ख्या नियमचा उल्लंघन करून. गाईज जे ए चल त्याचा हेल्मेट तुम्हाला बघतोय. अरे हे जायला कोणाला बघतोय, कोणाला कशाला थांबलाय तो. अरे हॉर्न मारतोय. चल पण बोललो तुला. काढ कानातून आधी शमन्या. चल आवाज पण देतोय, हॉर्न मारतोय. काय मला वाटलं काय की तुला भेटला तिथं पीसीचा बघत बसला काय चांगलीचा तुझ्या. तो गाइस देखो स्कूटी रहेगी तो ऐसा व्यवस्थित उसका वापर करने को होता है. आणि गाडी धू जरा धू. कोणाला सांगतो माझी पण बघ. सुटला चल आता. अरे कुठल्या नशेत असतोय हा. आईचे काय नाही चल. कुठल्या नशेत असतोस. अरे कशाला पण तुला घंटा बाहेरचा काय आवाज येत नाही. कंट्रोल. गाईज कॅमेरा लावलाय ना, असे सगळेजण असे बघतात ना भाई का कुठला मोठा युट्यूबर चाललाय का कोण चाललाय असं. असे रिॲक्शन. बघायचं की जुबुका. अरे जागे बघायचं बुका. अरे आय काय होतंय काकी. मला वाटतंय डिओला पण मागचा टायर आहे तो ओव्हरसाइज टाकायला लागेल. त्याची टेल कापून टाकली ना आम्ही. म्हणजे स्टार्टिंगला मस्त दिसत होता, पण हा अशी गाडी ठेवतो एकदम रॉ घाणेरडी. तर तिच्यासाठी मागचा टायर ओव्हरसाइज पाहिजे.
गाईज तुम्ही हेल्मेट तर बघितलं असेल, पण परत आता मी घेऊन फायनली घरी आलेलो आहे. तो आता हेल्मेट लवकर तुमच्या समोर परत एकदा अनबॉक्सिंग करू. आणि हा मोठा बॉक्स आहे, त्याच्यात हेल्मेट दिलाय. हेल्मेट सोबत त्यांनी बॅग पण दिली आपल्याला. लवकर हेल्मेट काढू आता. बघू शकता ब्लॅक वाली वायझर पण लावूनच घेऊन आलो डायरेक्ट. गेला मला वाटतं काय कमेंट मध्ये सांगा. लवकर आपले 500 सबस्क्रायबर्स पण कम्प्लीट करून टाका. आम्हाला निघायला रेडी. मागं बॅचिंग बघा नाही, फायटरची काय कडक वाटते. आता आपल्याकडं माझा आधीचा होता हेल्मेट, हा बघा, हा माझा पहिला हेल्मेट होता काय. आणि हा स्टील बर्डचा. त्याला आता मला हा कॉलेज यूज साठीच करायला लागेल. आणि याला सगळं आता एकदम प्रॉपर आमचा चीन माउंट वगैरे लावून हा सेटअप ब्लॉगिंग साठीच हेल्मेट. हेल्मेट कसं वाटतं एकदा कमेंट मध्ये सांगा. हेल्मेट पण The next day. गाईज आज हे दिवस दुसरा. काल तुम्ही बघितलंच असेल, म्हणजे आपण नवीन हेल्मेट घेतलाय. सो आता आम्ही म्हणजे मी कॉलेजवरून सुटलो, यांना मी खाली बोलवलेला. सो आता आम्ही डायरेक्ट चाललोय थोडेसे गाडीचे चेंजेस करायला. पण 1-2 चेंजेस होतील. तो गजा आणि मी चाललोय आणि जाड्या आहे तिकडून. आमचे मेजरमेंट वगैरे देऊन झालंय, कुठं काय स्टिकर लावायचे ते. गाइस पेंटिंग आणि कटिंग झालेली, आता इथे लावायची बारी आली आता. अपने गाड़ी में अपडेट हो चुका है. मतलब आता मला जे लावायचं होतं सध्यापुरती ते झालेलं आहे. गाइस अभी हमारी गाड़ी तो हो गई, अभी गाड्या चार्ज हो गया है. आता त्याला पण मजा यायला लागली वाटतं. तो त्याने पण आता इथं एक नाव लिहायला लागलं तो रेडियममध्ये. आता त्याचं पण नाव प्रिंट व्हायला लागलं, म्हणजे कटिंग व्हायला लागलं तिकडं. इथं आधीचा जो नाव होता तो पुसून आता दुसरं नाव लागलं. तो गाइस एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. सगळं आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. आपले सबस्क्रायबर पण आता 500 होणार आहेत, तर लवकर 500 करून टाका. आमचे रोड ट्रिप पेंडिंग आहे तुमच्यामुळं. थोडेसे सबस्क्रायबर वाटतात, लवकर 500 करून टाका. चलो बाय.